तर सीबीआयला वेळ मर्यादा घालून द्यावी अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। सीबीआय कडून देखील वर्षानुवर्ष निकाल लागत नाही। दादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली होती आणि त्यावर बोलताना रोहित पवारांनी ही मागणी केली आहे। जो काही अपघात झालेला आहे किंवा जी घटना घडलेली आहे याची DGCAच्या माध्यमातून चौकशी चालली आहे। DG सेफ्टी स्वतः ती चौकशी करतायत। आपण CID चौकशी सुरू केली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हाला ही विनंती आली की याची CBI चौकशी झाली पाहिजे। तर शेवटी आपल्याला सगळं सत्य कळलंच पाहिजे। तात्काळ मी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे। मी स्वतः माननीय गृहमंत्र्यांशी बोललो आहे आणि त्याची आपण जी काही CBI चौकशी आहे ती देखील आपण करणार आहोत। बर्फात नाही तर फ्रीजमध्ये हा विषय टाकायचा आणि याच्यावर चर्चाच नको। जो कोणी उद्या जाऊन विचारेल की दादांच्या बाबतीत काय झालं तर उत्तर सत्तेतले लोक देतील, CBI कडे तपास आहे। अरे 10 वर्ष CBI कडनं जर काही विषयांमध्ये होत नसेल तर या विषयामध्ये सुद्धा CBI कडे जर तुम्ही केस दिली असेल नाही तर देणार असेल तर त्याला 2 महिने 3 महिने अशा पद्धतीने कुठेतरी कालमर्यादा लावावी लागेल। उगाच द्यायचं म्हणून देऊन आणि त्याच्यात जर टाइमपास होणार असेल तर हा टाइमपास आम्हाला लोकांना आणि महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना त्या ठिकाणी नकोय।